नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 16 डिसेंबर 2025. आता वाजले त्या 9:30. आता आलो आहे बाहेर आणि आता कार मला पायाला लागलं कामावर, कारण की ती शिडी चढताना अचानक असं धक्का लागला. त्या शिडीचा लाकडी शिडी असते ना, असा जोरात धक्का लागला, ती खाली पडलो. जी पाय आज लई दुखायला लागला आहे. ठीक आहे पायाला पायाला लागले. ठीक आहे, एवढं नाही लागलं पण जरा हे झालंय, जरा दुखायला लागलं एवढं पाय सगळा. रगत येणार होतं पण ते रगत येत होतं, काल आलतं जरा रगत, जरा चंबडे निघलं. ठीक आहे, दुखते जरा दाबलं की. काल पडलो ना शिडीवरनं काम करता करता खाली, बरोबर पायावरच पडलो. जाऊ दे म्हटलं आता काय. काल ही लाकडं आणली रानात, नाही काय, म्हणजे तिथं रानात जळून होतं सगळीकडं, वाळं खड जळून होतं. मग ही लाकडं आणली काल गाडीवनं. या गाडीवर लाकडं आणली काल. निम्मी इथं ठेवलेत लाकडं, निम्मी तिकडे ठेवलेत लाकडं. ते काय चलीला त्या लाकडांचा, कारण की लाकडं आणलेलं असते तर पाणीत आज तापायला पाणीच नसतं आज गरम आम्हाला. कारण की लाकडंच नव्हती ना, सगळं त्या कागदावर पाणी तापवायचं चाललेलं. त्या कागदावर काय तापतंय तेव्हा लवकर पाणी. त्यामुळं म्हणलं कुठंतरी लाकडं दिसली तिथं, सगळं वाळलेलं होते. मग काढ तोडून आणली लाकडं सगळी. तेव्हा ते आता पाणी तापायला लागले, नाहीतर गार पाण्यानं करावं लागले असते. काय ग, कालच्या भाकऱ्या आहेत त्या टाकू दे, म्हणजे तुकडं जरा ताटान. कुठलं ते काय पाहिजे तुम्हाला? भाकरी हे तर तुला काल म्हणलेलं का नाही, डबा नाही नेला तर खा म्हणून भाकरी. ही आता कडक झाली का नाही भाकरी? हा, आता हे पक्षानं टाकाय पाहिजे ना. तुला काल डबा नेला ना काल, खा म्हणलं तर खाल्ली नाही. फोन करा म्हणलं तर फोन लागत नव्हता काल तुझा. कुठं टाकणार आहे? पत्र्यावर ना, वाळत कशाला ठेवते? पक्ष्यानं टाकू दे की, पक्ष्यानं टाका बरं पत्र्यावर. हा, इथं ऊन कुठं लागते, इथं पक्षी येणार आहे ते काय. पत्र्यावर टाका वर, पत्र्यावर का बोल ना ते, कारण की तोंडात तांबाखू आहे ना, त्यामुळं पत्र्यावर टाका म्हणले. इथं ठेवले त्यांनी भाकरी, कालची भाकरी. हा, तुकडं तर पक्षी खाल्ली असतील की वर पत्र्यावर. तुकडं करणार वे, वाळवून भिजवणार वे. हा, पाणी तापलं कडक, मगाच्यानं तापले. ही बघ भाकरी काल डब्याला नेली नाही ना, पडले इथं अशीच. काल खाल्ली नाही ना मी, डबाच नेला नाही, भरून ठेवलेला. मग ते कामावर कुठेतरी जेवण होतं, मग तिथेच जेवलो ना गडबडीचं. मग आता पप्पा मध्ये त्याचं तुकडं करायचं संध्याकाळी. चालते म्हणलं, भिजवून तुकडं करतात ना, चांगलं लागते तुकडं केलं. हा, तुला सांगितलं तू ऐकले नाहीस खायचं म्हणून. पप्पाला खायला लावायचा. उपवास होता वे सोमवार, माग आणतोय मी 40 रुपये हायब्रिड. काय हायब्रिड वे सांगितलेलं. आता काय जाऊ दे, आता काय खूप बाहेर टाकलं. काल देवाला नवीन बल आणला. हे काय रंगीत बेरंगी बल आणला. साधा बल काय लय उजेड पडत नव्हता त्याचा, म्हणून देवाला ह्यो बल आणला. ते काय ह्याचं कागद आहे, ह्यो कलर वेगवेगळं पडतात ना ह्याचं, आणि भारी पण दिसतंय. हे काय लय भारी दिसतं रात्रीचं. आता उजेड पडत नाही एवढा, पण रात्रीचं लय भारी दिसतं.
उजेड पडलं या बलाचा. 80 रुपयाला बल आहे, काल आणला. कसा आहे बा, चक 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 करते का नाही आहे काय, लय बरं दिसतं चक चक चक. त्यामुळं मी बल आणला देवाला काल. होय काय करायलास? हे ए ए खाली खाली पाय देशील पिठात. पाय दिला असतंच की. हां पाहिजे ना कसं दिसतोय. ते चहा कर की जरा. हा चहा जरा ताक पिलायस की मगाशी. नाही मला तलप होत्या ना नाही नाही जरा. पिलायस एकदा. नाही स्वतःला काय प्यायचं चहा नाही करत म्हणत्या. एकदा पिल्यावर डबल चहा मिळत नाही आमच्या घरात. नाण्याचं दूध. हा दूध कुठं आणू आता? दूध आहे की पातेला. संपलं. चौघाच 5 जणांचं चहा डबल टिब्बल. दूध संपलं म्हणायला आहे. 35 रुपये झालं लिटर. संपलं असेल दूध होते. सकाळी जास्त चहा केलतास ना त्यामुळं. हम्म. आता कर म्हणताना करन आज काय काळा कर की. तुझं भाकरी झाल्यावर कर. भाकरी झाल्यावर करतो म्हणत्या काळा चहा, कारण की मला काळा चहा पण लय आवडतो प्यायला. हो कालचं संपलं सगळं. पोहे संपले की कालचं. पोहे हे काय पोहे नाही, पोहे काल संपलं ना. काल मी केलं माहिती आहे का, कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं पोहे करायला. ते सगळंच पोहे संपलं होतं. ते अर्ध पण ती पण दुपारी करून खाल्लं कोणीतरी. काय केल्यास का भाजी. बघू कशाचे. आज पण लाल पोकळ्याची भाजी केली. चांगलं लागत नाही. लाल पोकळ्याची भाजी कशी काय करतेस ग, म्हणजे त्यात काय काय टाकतेस असं. काय नाही बसून. लसूण आणि हेच ना. आलाय. वा वा भाकरी भाकरी चपाती कर म्हणताना भाकरीच करते. नाही तर पण असू दे मला भाकरी आवडते. त्या कालवणात घालाय. कालवणात घालायची शेंगदाण नाही घातली नाही स्वीटात घातली नाहीस. बघू बरं कुठले कालवण आहे. थोडं घातलेले कशात आहे. चवाळ. हा 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 चव्वाळी केलीस व्या. चव्वाळीचं कालवण केलं बघा आईने. चव्वाळी. देवाला फुलं घातला का तू? देवाला फुलं घातली की ही काय इथं घातले. झेंडूचं फुलं घातल्यात, पांढरी फुलं घातल्यात. ठीक आहे पांढरी फुलं बघा देवाची आत्ताच फुलं घातले. ही झेंडूची फुलं घातलं. ठीक आहे सगळी मोगराची कसं दिसतात बघा आमचं देव. देव असं आमचं दररोज फुलात असतं बघा. ठीक आहे दररोज फुलात. आवडत नाही. एक दिवस असा गेला नाही की फुलात देव आहे आमचं. आमचं फुलात देव असतं. मग फुलातच असतात आपलं देव दररोज. आणि ही डाळ किती दिवस झालं ठेवल्यास काय उडदाची. ही डाळ बघा किती दिवस चालल्या. बाहेर नेत्या वाळत टाकत्या परत रात्री आणत्या. बाहेर नेत्या टाकत्या परत वाळत टाकत्या. बाहेर परत रात्री आता आणत्या बा. असं दररोज चाललंय. नेमकं ही डाळ का ठेवल्यात तेच कळना. उडदाची का ठेवल्यास. मग कशाला उगाच बाद झाले तर ठेवल्यास. बाहेर ठेव की का देऊ मी फेकून देऊ का ही डाळ उगाच. कुठली ही कर की मग वांग्याचं कालवण. की बाहेर ठेव डाळ. किती दिवस झालं महिना झालं तुझं चाललंय आज बाहेर आज बाहेर आज बाहेर. फेकून दे उगाच. काय डाळीचा उपयोग नाही. नाही अजून भाकरी व्हायची आहे अजून भाजायची आहे. कंटाळे तू नेणार डबा. डबा हा? हो आज नेणार आहे मी डबा. अडीच भाकरी भात झाल्या का नाही. तुला सांगितलेलं की मी जे उशीर झाला की डबा खायचा माझा. पण खायचा पण 4 वाजता कोण खाणार. 3 वाजू पण वाट बघितली की तुझी. मी दुसरीकडे जेवलो ना बाहेर काल त्यामुळं येऊ शकलो नाही. भाकरी ते सगळ्या उन्हात ठेवल्या. कुठल्या भेटल्या. ते पप्पा म्हणतात तुकडं करायचं आहे रात्री वाळवून. आता वाढवच. त्यांना मला चिमण्याशी टाका कशाला उगत. नको नको फोन करून मी काही येणार नाही. नको नको म्हणाल्यात. 4 वाजता काय डबा खाऊ का मी तो. आता काय सांगायचं. खायचा मी उशीर झाला तरी. एवढ्याची भाजी काय केलं ती किती कर. रात्री पप्पाने खाल्ली की त्या डब्यातली घेवडीची भाजी. आणि भाकरी भाकरी तू ठेलीस की. भाकरी परत की. भाकरी बाहेर दिलीस की वाळवायला. परत भाकरी लवकर. हो हो भाकरी. आई खाली बसले तर भाकरी करपत. हा 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 आली आली करपत आली भाकरी बघ. लय करपल्या. नाही एवढी नाही जरा करपल्या. होय मित्रांनो मी ते घरसोप साबण आणलेला बघा. तुम्हाला एक 10 दिवसापूर्वी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं बघा. मी साबण आणलाय घरसोप म्हणून साबण आणलेला बघा. तो ट्रेंडिंगला चांगला आहे साबण. तो मी 10 दिवस झालं साबण लावून. तेव्हा आता तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. बाथरूममध्ये साबण
साबण आणि फिरून चाललंय माहिती. की तर ठेवलाय ग आई साबण. कुठे गेला साबण तो? हां हो बाई साबण बाहेरून दाखवतो मला. कसला हो बाई साबण एवढ्याचा एवढा झाला साबण. लावून 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 चेहऱ्याला अंगाला सगळा बघ आता एवढा झाला आहे. आता ह्यो जाईल लईत लई किती अजून 5-6 दिवस जाईल मला वाटते. 5-6 दिवस तरी पण मी वास पण लई भारी. आता बघा चेहऱ्याला मी 15 दिवस झाले लावून. जरा फरक पडलाय चेहऱ्याला. जरा गोरा दिसते चेहरा. लई दिसत नाही पण जरासा फरक दिसते चेहऱ्यावर. हे काय एवढं पण नाही गोरं झालेलं. जरा नकळत झालं गोरं.